नवीन सरकार बनल्यापासून सन्माननीय अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच त्यांची भेट घेण्यात आली, त्यांना त्या ठिकाणी अभिनंदन दिलं. पण त्याच पद्धतीनं काही आमच्या विदर्भाचे विषय, काही आमच्या शेतकऱ्यांचे विषय, युवकांचे विषय, त्याच्याबद्दल आम्ही जेवढी काही माहिती होती त्यांना सांगितलं. अशी अपेक्षा करू की येणाऱ्या दिवसामध्ये आता नवीन सरकार आली आहे, नवीन सरकारच्या माध्यमातून आमच्या जे काही आश्वासन दिले गेले होते त्या आश्वासनाची पूर्तता झाली पाहिजे. याबाबत तुमच्यासोबत आता बरेचसे गोष्टी पुढे आहेत. जवळीक वाढत आहेत, आता जवळीक वाढताना दिसत आहे. दोन ते जवळीक वाढायचं काय प्रश्न आहे? कोणी कोणाला भेटू शकत नाही का? एखादा आम्ही जनप्रतिनिधी आम्ही जनप्रतिनिधी, आमचं काम आहे लोकांना आपलं. पण शशिकांत शिंदे भेटले, रोहित पाटील भेटले, तुम्ही चांगलं आहे ते. भेटलाय. आता शशिकांत शिंदे साहेब ते पण जनप्रतिनिधित्व करतात. रोहित पाटील स्वतः आमदारच आहेत. मी जिल्हा परिषद सदस्य आहे, विधानसभाची निवडणूक लढवली आहे, इतक्या वर्षाच्या मी संघटनेमध्ये आहे. आणि असल्यापासून आमचे जे काही म्हणजे लोकांचे विषय आहे ते शासनाकडे नाही पोहोचणार तर कोणाकडे पोहोचणार? काल देखील रोहित पवार देखील अनेकांना भेटलेले आहेत. अजित पवार गटातील नेत्यांना त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. शेवटी जनतेशी बांधिलकी असते. जनतेशी बांधिलकी असल्यावर आपल्या लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडवायचा प्रयत्न करावा लागतो. आपल्याला, आपण विरोधी पक्षात असो की सत्तेत असो, विरोधी पक्षात जरी असेल तरी लोकांचे प्रश्न मांडणं ही एका जनप्रतिनिधीची, एका लोकाभिमुख माणसाची त्या ठिकाणी निशाणी आहे. आणि त्या पद्धतीने लोक आपलं काम करत असतात. त्याच्यामध्ये काही काही नाही. तुम्ही चर्चा केली, दादांचा काय प्रतिकार होता तुम्हाला वाटतं? नाही, चांगली गोष्ट आहे ना जर त्यांनी ऐकून घेतलं. पण अशी अपेक्षा करू या गोष्टींवर येणाऱ्या दिवसामध्ये कारवाई होईल. ठीक आहे, चालेल. तरुणांना काय वाटतं? तरुण म्हणून काय वाटतं? आता राष्ट्रवादी एकत्र झाली पाहिजे. तरुणांना आता हेच वाटतं की जे काही आश्वासन या सरकारने दिले होते त्याची पूर्ततेसाठी लोक त्या ठिकाणी वाटतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.